इनफॅक्ट एक शब्दही बोलत नाही मी त्यांच्याशी. माझी हिंमत होत नाही रे त्यांच्या समोर उभं राहायची. नजरेला नजर भिडवू शकत नाही मी. मग नकोच मिळवूच नजर, डायरेक्ट पायावर लोटांगण घाल. अरे वडील असतात ना, ते आपल्याला माफ करतात अनिश. एकदा जेन्युइनली तुझी बाजू अशोक काकांसमोर आणि भैरवी समोर मांड. आणि मला सांग अनिश, तुझ्या प्रॉब्लेम्स पासून तू अजून किती दिवस पळणार आहेस? कधी ना कधीतरी फेस करावं लागणारच आहे ना. मग कर ना फेस. आय एम शुअर यातनं काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. आणि डोंट वरी, आता हा तुझा भाऊ आहे तुझ्या बरोबर. मी तिच्या तोंडावर बोलले, मला ना ही असली कामं सांगायची नाही. बॉस झाली म्हणून काय वाटेल ते ऐकू का मी तिचं? एकतर ना तिला प्रेशर हँडल होत नाही. सगळी कामं आम्हीच करतो आणि क्रेडिट घ्यायचं असेल ना तर ही सगळ्यात पुढे. युजलेस. बरं ऐक, मला ना एक सांगायचं होतं तुला. हर्षा मॅडम, नाही आवडलं, अजिबात नाही आवडलं. तुम्ही एवढं तिला प्रोटेक्ट करता आणि ती अशी वागते तुमच्याशी. इडियट, युजलेस ती म्हणते. असं ती म्हणते, मी नाही. ॲरोगंट, मॅनरलेस, परत तीच म्हणते, मी काय म्हणत. उद्या अख्खं ऑफिस जर असं म्हणायला लागलं तर? आज ती तुमच्या ऑर्डर्स ऐकत नाही, उद्या कुणीच ऐकल्या नाही तर? भैरवी इथं असताना असं वागायची तिची हिंमत होती काय? तृप्ती, मगाशी कोणाशी बोलत होतीस? तो माझा पर्सनल सेल आहे. Who the hell are you? I am your senior for God's sake. And don't talk to me like this, huh? I will make your life miserable. हर्षा, आरडाओरडा करू नकोस, काम चाललंय इथं. 1 मिनिट गायधनी, तुम्ही नाही मध्ये बोलायचं. काय ग, माझ्याबद्दल बिचिंग करतेस तू? तू माझी बदनामी करणार आहेस आता? अजून काय बदनामी व्हायची बाकी आहे हर्षा? एव्हरी अल्टरनेट डे ना महितार सर तुला ग्रिल करत असतात. तू डेडलाईन्स पाळत नाहीस, तू फेक रिपोर्ट्स देतेस आणि तू किती अनप्रोफेशनल आहे ना हे आता हेड ऑफिसला सुद्धा कळलंय. आता तू मला शिकवणार आहेस प्रोफेशनलिझम? अगं काय येत होतं तुला? काय कामं येत होती? मी शिकवली तुला कामं. सगळीकडे तुला मी रेकमेंड केलं आणि तू माझ्याशी बोलतेस. माझ्या मागे मागे करत राहिलीस ना, म्हणून आली तू इथपर्यंत. त्यामुळे माझ्याशी आता असं बोलायचं नाही. भैरवीला जसं कामावरून काढून टाकलं ना मी, तसं तुलाही काढायला वेळ लागणार नाही मला. सो डू नॉट चॅलेंज मी, ओके? काय म्हणालीस? भैरवीला कसं बाजूला केलंस तू? नाही ते मी कळलं मला. मला हे ऐकायचंय की तू भैरवीला कसं बाजूला केलंस. गपचूप सांग, का भोंजाळेला विचारू? एक मिनिट. हॅलो मेहता साहेब, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. तुम्ही इथं येताय का मी तिथं येऊ? भंजाळे, सांगा, तो कागद कसला होता, त्याच्यावर सही कशी आली, सांगा सांगा.
तो नक्की कसला कागद होता, त्याच्यावर काय लिहिलं होतं मला काय बी माहीत नाही. मला वरूनच्या ऑर्डर्स आल्या होत्या. कसल्या? मला सांगण्यात आलं भैरव मॅडमचं लक्ष नसेल तेव्हा त्या कागदावर सही घे. तेवढंच मी केलं. मग त्यानंतर मला कळालं की त्या मी घेतलेल्या सहीमुळे भैरव मॅडमवर लाच खाण्याचा आरोप झाला. कोणी दिल्या ऑर्डर्स? व्हॉट रबिश? माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. नो नो सर, यू कांट गेट अवे विथ दिस. आणि तुम्हीच मला सांगितलं होतं ना, भैरवीला बाजूला केलंस तर तुला टीम लीडर बनवेन म्हणून. मी हर्षा, तुम्ही माझ्यावरती आरोप करताय. अहो बोंजाळे होता ना सर, त्याच्या समोर हे सगळं डिस्कशन झालंय. पुरावा काय तुमच्याकडे? हा पिऊन याच्या जीवावर तुम्ही बोलताय का हो? किती पैसे दिलेत त्याला? नाउ दिस इज द लिमिट सर. तुम्हाला भैरवीला काढून टाकायचं होतं म्हणून तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलात. आणि हे सगळं जे झालंय ना, हे तुमच्या सांगण्यावरून झालंय. आणि ह्या आधी तुमच्या ऑफिसमध्ये 2-3 वेळा आलो पण आम्ही. तेव्हा तुम्ही काय बोललात की मी सगळं मॅनेज करतो म्हणून. हाऊ डेअर यू? कुणाशी बोलताय तुम्ही? तुम्हाला काय कळतंय का? मी तुमच्या अगेन्स्ट बदनामीची केस करू शकतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे मग करा. आता अख्ख्या ऑफिस समोर नाही तुमची बदनामी केली ना, तर नावाची हर्षा रणदिवे नाही मी. बस. तुम्ही किती नीच आणि नालायक आहात ते आता तुम्हाला कळलंच असेल. तुमच्यासारखी माणसं कुणाचीच नसतात. हर्षा, शहाणी जर असशील तर यांच्या सांगण्याप्रमाणे काहीही करणं बंद कर. आणि मेहता साहेब, मी जर पोलीस स्टेशनला जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर भैरवीला परत बोलवा. मला तुम्ही ऑर्डर करायची नाही. हा, तुमच्याकडे काय पुरावे आमच्या विरोधात की आम्ही मुद्दाम केल्याचा? पुरावे गोळा होतील हो, पण तुमच्यामुळे कंपनीची बदनामी झाली असं सांगून तुम्ही भैरवीला काढलं, तर तसं तुम्हालाही काढतील एवढं मी नक्की बघेन. तेव्हा शहाणे असाल तर भैरवीला कंपनीत मानानं बोलवा, आजच्या आज. अगं तुझ्या सासऱ्यांनी ठरवलं तर कर मंगळागौरीची पूजा. हो बघते. बघते नाही या, तयारीला लाग. बरं तुमच्या किती नातेवाईकांना बोलवायचंय? नाहीतर एक काम कर, पल्लवीच्या वेळची ना वेणुताईंची लिस्ट आहे, ती भाऊजींना शोधायला सांग. तसंही त्यातल्या फार लोकांशी तुमचा संबंध उरला नाहीये, त्यामुळे कुणी येणार नाही जास्त. बरं आपल्या नातेवाईकांना तू फोन करतेस की मी करू? आई ऐक ना, मला नाही ह्याच्यात काही इंटरेस्ट. बरं ठीक आहे, मी करते आमंत्रण. अगं मला मुळात या मंगळागौरीतच इंटरेस्ट नाहीये. मला कशातच इंटरेस्ट नाहीये हल्ली. अगं हो बाळा, समजू शकते मी, पण हे बघ काही रीतिरिवाज असतात, ते करावेच लागतात. प्लीज प्लीज माझ्या मागे नको लागूस आता. बाबांना पण स्पष्टपणे सांगणार आहे, मी काहीही करणार नाहीये. आणि घरात एवढे प्रॉब्लेम सुरू असताना तर नाहीच नाही. अगं कधी संपणार आहेत तुमच्या घरातले प्रॉब्लेम्स आणि कोण सोडवणार आहे ते? भैरवी हे बघ, मला उगीच चिडायला लावू नकोस हा. तू मंगळागौरीची पूजा करणार आहेस म्हणजे करणार आहेस. ठेवते मी. भैरवी, ए भैरवी, गुड न्यूज फॉर यू. काय झालं बाबा? अगं तुझ्या नोकरीचा प्रॉब्लेम कायमचा सुटलाय. म्हणजे आजोबा तुम्ही सगळा सीन सॉर्ट केला, हा. सो माऊ आता परत ऑफिसला जाऊ शकते ना? ओ माय गॉड, थँक्यू सो मच आजोबा, यू आर सच अ प्रो. माऊ जॉब झालं. आजोबा यू आर सच अ प्रो. अगं प्रो मी नाही, तुझी मावशी आहे, मावशी. अगं हा मान आणि आदर तिने मोठ्या कष्टाने मिळवलाय, तो तिला परत मिळणार आहे. पण परत जर त्याने काही वेगळ्या प्रकारे तिला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर ते आहेत आणि मी आहे. अन्याय सहन करणं हेही चूकच आहे आणि मी ती चूक करणार नाही. माऊ तू रडू नकोस ना आता. यू आर अ बॉस लेडी, यू आर अ रॉक स्टार. मी नाही समा.
तुझे आजोबा रॉकस्टार आहेत. हे सगळं त्यांच्यामुळे शक्य झालंय. थँक्यू बाबा. का? माझ्यामुळे तुला नोकरीवरून काढणार होते म्हणून? नाही, तुम्ही मला निर्दोष सिद्ध केलं म्हणून. पण तुझी एक चूक झाली आहे भैरवी. माणूस कितीही विश्वासातला असला तरी कागद वाचल्याशिवाय सही करायची नसते. चुकलं माझं. हरकत नाही, माणूस आहे तिथे चुका व्हायच्याच. मी नेहमी म्हणत आलो, चूक म्हणजे चूक, चुकीला माफी नाही. त्यामुळेच माझी दोन्ही मुलं माझ्यापासून दुरावली. त्यांना चुकण्याची मी कधी संधीच दिली नाही. माझ्या नजरेच्या धाकात ठेवत आलो मी त्यांना. माझ्याशी कधी मोकळेपणाने बोलूच शकली नाहीत. माझा मुलगा परत माझ्याशी बोलू शकेल का? बाबा, भैरवी, बाबा तुम्ही नाही हो, मी चुकलोय. आजपर्यंत कुठल्याच गोष्टीची जबाबदारी घेतली नाही मी, आणि आता अचानक सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर पडल्या. मी घाबरलो बाबा. पैसा कसा कमवायचा, कसा वाचवायचा, त्यासाठी कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही बोलायचं हे नाही शिकलो मी. त्यामुळेच हे सगळं झालं बाबा. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. अरे माफी माझी नाही, हिची माग.